शिवीगाळ आणि अश्लीलता यामध्ये स्पष्ट फरक असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। एखादा शब्द कितीही आक्षेपार्ह, अपमानास्पद किंवा असभ्य वाटत असला तरी तो आपोआप कायद्याच्याच दृष्टीने अश्लील ठरत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। तामिळनाडूमधील जमिनीच्या वादातनं झालेल्या भांडणाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हा निर्वाळा दिला। मात्र याच प्रकरणात तक्रारदाराला कोयत्यानं मारहाण करून गंभीर दुखापत केल्याबद्दल आरोपीवरील दोष कायम ठेवत न्यायालयानं दंडाची शिक्षाही सुनावली आहे। सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। शिवीगाळ म्हणजे आपोआप अश्लीलता नाही। अपमानास्पद भाषा आणि अश्लीलता वेगळ्या संकल्पना आहेत। असभ्य शब्द वापरले म्हणून गुन्हा अश्लीलतेचा ठरत नाही। अश्लीलता ठरवण्यासाठी कामुक भावना जागृत करणारा आशय असावा। नैतिक अधःपतनाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे। चारित्र्य हननाची प्रवृत्ती सिद्ध झाली पाहिजे। आक्षेपार्ह शब्द ऐकून संताप किंवा धक्का बसू शकतो, मात्र त्यामुळे ते शब्द कायदेशीरदृष्ट्या अश्लील ठरत नाहीत। अश्लीलता आणि अश्लाघ्य भाषा समान नाही।